नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झाले. 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचे 3000 मिळणार असं अजित पवार म्हणाले. योजना चालू राहण्यासाठी आमच्या नावांपुढील बटण दाबा असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर लोकसभेच्या निकालानंतर बहीण लाडकी झाली असं जयंत पाटलांनी म्हटलं. लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी चंद्रही आणून देतील असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे. उद्याच्या 17 तारखेला मी काल इकडे येत असताना 6000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही केली आणि मग मी इकडे आलेलो आहे. बहिणींनो, आम्ही महायुतीचं सरकार, आम्ही सगळेजण तुम्हाला ती भाऊबीज दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. जुलै ऑगस्टचे पैसे तुम्हाला 3000 रुपये तुमच्या अकाउंटला साधारण 17 तारखेला 18 तारखेला पोहोचलेले असतील. आणि हे सगळे जे चाललंय ते लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती. लोकसभा झाल्यानंतर बहीण लाडकी झाली, लाडका भाऊ झाला. सगळ्या गोष्टी लोकसभेच्या नंतर आहेत. उशिरा सुचलेलं शहाणपण महाराष्ट्राने ओळखलेलं आहे. उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे, तर ती योजना चालू राहील ना. योजना आम्ही आणलेली आहे. योजनाचा खर्च 45,000 कोटी रुपयाचा आम्ही अभ्यास केलेला. निवडणूक आल्यावर तर फारच घोषणा सुरू झाले. तुम्ही कुणी जर उभा राहून त्यांच्या सभेत सांगितलं हे बाकीचं काहीच नको, आम्हाला चंद्र आणून द्या, तर त्या चंद्र आणून देण्याच्या कल्पनेला देखील ते होकार देतील. कारण लाडकी खुर्ची